हॅलो स्टुडंट, आपण सायन्सचा 9वा लेसन बघतोय, मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन. यामध्ये आपण मोशन म्हणजे काय हे पाहिलं आहे. म्हणजे मोशन म्हणजे गती आणि गतीचे प्रकार. त्यामध्ये आपण टाइप्स ऑफ मोशनमध्ये पहिला पॉईंट बघितला आहे किंवा पहिला टाईप बघितला आहे, तो आहे लिनियर मोशन म्हणजे रेषीय गती. त्यानंतर आपण बघितलेलं की नॉन लिनियर. त्या लिनियर मोशनचे 2 टाइप्स आहेत. एक आहे युनिफॉर्म लिनियर मोशन आणि दुसरा आहे नॉन युनिफॉर्म. म्हणजे एका रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती दोघांमधलं अंतर हे आपण या पॉईंटमध्ये बघितलेलं. आज आपण बघणार आहोत नॉन लिनियर मोशन, नैक रेषीय गती. The motion of an object that does not move in a straight line is called non-linear motion. म्हणजे काय तर एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस आपण नैक रेषीय गती असं म्हणतो. म्हणजे एका सरळ रेषेमध्ये न जाणाऱ्या. मग नॉन लिनियर मोशन. नॉन लिनियर मोशन म्हणजेच काय? व्हॉट काइंड्स ऑफ अ मोमेंट डज अ स्विंग इन अ पार्क शो. तुम्ही जेव्हा झोपाळ्यावर झोपा घेता तेव्हा झोपाळ्याची हालचाल कशी असते? आपली जी झोपाळा आहे म्हणजे जो झोका आहे त्यावर बसल्यानंतर आपण जे मागे पुढे जातो त्यालाच आपण नॉन लिनियर मोशन म्हणतो. द स्विंग ऑलवेज कम बॅक फ्रॉम वन एंड टू द अदर एंड. म्हणजे काय तर झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो. त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. त्याला आपण It takes about the some time for each swimming or oscillation. This moment of a swing is called a oscillatory motion. म्हणजेच काय तर ज्यावेळी झोपाळा मागे पुढे जातो आणि तो मागे पुढे जाण्यासाठी त्याला जेवढा कालावधी लागतो किंवा त्याला साधारणपणे एकसारखाच वेळ लागतो त्याला आपण काय म्हणतो तर ऑसिलेटरी मोशन म्हणजे आदोलित गती असं आपण त्याला म्हणतो. गिव्ह मोमेंट ऑफ अ स्विंग इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. यालाच आपण ऑसिलेटरी मोशन म्हणतो. सिमिलर द मोमेंट ऑफ अ पेंड्युलम of a clock, the wings of a bird, the middle of a swing machine, the vibrating diagram of a tabla or drum are also example of oscillatory motion. म्हणजे घड्याळाचा फिरणारा लंबक असेल, पक्ष्यांच्या पंखांची हालचाल, शिवणयंत्र चालू असताना सुईची होणारी हालचाल, ढोल किंवा तबल्याचा या सगळ्यांमध्ये पावणारा जो पडदा आहे हा देखील काय आहे तर ऑसिलेटरी मोशनचं एक एक्झाम्पल आहे. द मोशन ऑफ ए बॉडी दॅट इज ऑसिलेटिंग दॅट इज अ स्विंग. The motion of a body that is oscillating, that is a swing back or forth, is called oscillatory motion. आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आपण काय म्हणतो तर आंदोलित गती असं आपण म्हणतो. पुढचा पॉईंट आहे ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा आणि चर्चा करा. हँड्स अ क्लॉक मूव इन अ सर्क्युलर मॅनर. घड्याळाचे काटे वर्तुळाकार फिरतात. Similarly, a fan against will merry-go-round complete each round along a circular route. merry-go-round वर्तुळाकार मार्गाने त्यांची एक फेरी पूर्ण करतात. म्हणजेच काय करतात तर सिमिलरली फिरत असतात. In our day-to-day life, we become across many examples of objects that trace a circular path. तुम्हाला वर्तुळाकार गतीची आणखीन काही उदाहरणं सांगता येतील का? आणि ती कोणती? सर्क्युलर पाथची. म्हणजेच काय तर अनेक उदाहरणं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहत असतो की ती सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतात. विच अदर एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन कॅन गिव्ह यू? वी सी फ्रॉम दिस एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन answer. Circular motion that some object complete one round. For the oscillation is fixed period
oscillatory motion and circular motion that some object complete one round or one oscillation is a fixed period of time. म्हणजे काय तर जी आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीच्या उदाहरणावरून आपल्या असे लक्षात येते की काही वस्तू या ठराविक कालावधीत एक फेरी किंवा एक ऑसिलेटर पूर्ण करतात. जसं घड्याळाचा मिनिट काटा बरोबर 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो, त्याला आपण काय म्हणतो तर पिरियडिक मोशन. The motion of an object along a circular path is called circular motion. वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असं आपण म्हणत असतो. म्हणजे आपण आपल्या मैदानावर गोल सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो, म्हणजे कसं तर राऊंडनी फिरत असतो, त्याला आपण म्हणतो पिरियडिक मोशन. नंतर आहे the motion of an object which passes through a certain point again and again after a fixed period is called periodic motion. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला आपण काय म्हणतो तर पिरियडिक मोशन. नियतकालिक गती असं आपण त्याला म्हणत असतो, म्हणजे एकाच पॉईंटमधून सारख्या जाणाऱ्या मोशनला. लास्टचा पॉईंट आहे रँडम मोशन. रँडम मोशन म्हणजे काय तर की जी रँडमली होत असते, यादृच्छिक गती असे म्हणतो. व्हाईल चेसिंग अ बटरफ्लाय इन अ गार्डन डू यू रन अलॉंग अ डेफिनेट वाईट पाथ इन द सम डायरेक्शन ऑल द टाइम? नॉट रिअली. बागेतील फुलपाखराच्या मागे धावताना तुम्ही एका निश्चित मार्गावरून किंवा एकाच दिशेने धावता का? Butterflies constantly flees from one flower to another. There is no definite direction to its motion. Such motion is called random motion. आपण एकाच दिशेने पळत नाही, म्हणजे ते आपण करू शकत एकाच दिशेने आपण फुलपाखराला पकडण्यासाठी जात नाही. फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात असते. त्याच्या गतीला कोणतीही निश्चित अशी काय नसते, डायरेक्शन नसते. देअर इज अ नो डेफिनाइट डायरेक्शन. त्याला निश्चित अशी कोणतीही दिशा नसते. अशा गतीला आपण काय म्हणतो तर रँडम मोशन. म्हणजे एखाद्या गतीला पूर्णपणे काहीही दिशा नाही. द मोशन ऑफ द प्लेयर इन अ गेम ऑफ फुटबॉल इज ऑल्सो ऑफ टाईप. फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गतीसुद्धा याच प्रकारची असते. द मोशन ऑफ अ क्रोलिंग बेबी अँड अ वॉन्डरिंग ॲनिमल इज ऑल्सो रँडम. रांगणारे बाळ, भटकी जनावरं या सर्वांची गती ही कशी आहे तर रँडम मोशनमध्ये आहे. द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड अ रँडम मोशन. ज्या गतीची दिशा किंवा चाल सतत बदलत असते त्या दिशेला आपण काय म्हणतो तर रँडम मोशन. लास्टचा पॉईंट आहे स्पीड. स्पीड म्हणजे तुमचं चाल, जशी तुम्ही चालता त्याला आपण स्पीड म्हणतो. किती स्पीडनी आपण चाललो तसं स्पीड म्हणजे चाल. बस कवर द डिस्टन्स ऑफ अबाउट 200 किलोमीटर फ्रॉम सोलापूर टू पुणे इन 5 hours. एक बस सोलापूर ते पुणे असं सुमारे 200 किलोमीटर अंतर 5 तासात पार करते. तर ती बस एका तासामध्ये किती अंतर पार करेल? While solving this example, we take the ratio of distance transferred and the time required to reserve that distance. हे उदाहरण आपण सॉल्व करताना पार केलेले अंतर आणि ते अंतर पार करण्यास लागलेला वेळ यांचे गुणोत्तर काढणार. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, 200 किलोमीटर अंतर किती तासामध्ये, 5 तासामध्ये, म्हणजे 200/5 असं त्याचं एक्झाम्पल येईल. अँड फ्रॉम दिस रेशो वी कम टू नो द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बस इन 1 unit ऑफ टाईम. आणि त्याचा आपल्याला आन्सर मिळेल. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाईम इज कॉल्ड द स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. एका कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास
त्या वस्तूचं काय म्हणतात, स्पीड, चाल असं आपण म्हणतो. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हर्स अपॉन टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रान्सफरिंग द डिस्टन्स. पार केलेले अंतर आपण अंतर पार करण्यास लागलेला वेळ, असं हे एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. युनिट ऑफ अ स्पीड किलोमीटर पर हवर किंवा मीटर सेकंद हे त्यांची युनिट आपण देऊ शकतो. याच तऱ्हेने आपला हा पॉईंट किंवा हा लेसन मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन हा लेसन आज आपल्या इथे संपलेला आहे. तुम्ही एक्सरसाइज, सगळी एक्सरसाइज प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 6 हे सगळीही एक्सरसाइज तुम्ही सोडवणार आहात आज उद्या 2 दिवसात आणि त्याची उत्तरं मला पाठवणार आहात. या लेसनमध्ये कोणाला काही शंका असल्यास विचारा, ते आपण सांगूया तुम्हाला. आणि आपले 2 लेसन झाले आहेत, फोर्स अँड मोशन, या दोन्हीही लेसनचा अभ्यास करा. आपण नंतरच्या तासाला टेस्ट घेऊया. कोणाला जर काही शंका असेल तर विचारा. थँक्यू.